देवाच्या गोष्टी सांगून माणूस कुठे घडत असतो का? अरे देवांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, साधू संतांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्यावेळेस माणूस घडत असतो. ते खरं आहेत का खोटं हे बघू नका, त्यांच्यापासून काहीतरी शिका. ते इंग्रजांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं, ते आमच्या देशात आले, त्यांनी आमचं रामायण वाचलं आणि रामायण वाचून त्यांच्या देशात जाऊन सांगितलं, अरे बाबांनो आम्ही भारतात गेलो, तिथलं रामायण वाचलं, ते रामाची अयोध्या पाहिली, रावणाची लंका पाहिली, दोघांची लढाई पुष्पक यानामध्ये झाली. त्यांनी विचार नाही केला राम झाला का, रावण झाला का, त्यांनी हा विचार नाही केला. त्यांनी एकच डोक्यात घेतलं, अरे यांची लढाई जर पुष्पक यानात झाली असेल तर आपण पुष्पक यान का बनवू नये. आणि त्यांनी त्यातनं बोध घेऊन विमानाचा शोध लावला. आम्ही मात्र लढत राहिलो, राम झाला का आणि रावण झाला का. नाहक ज्या गोष्टीमध्ये काहीच नाही चोथा, ती चगळायची गोष्ट आम्हाला लागली. महाभारतात त्यांनी सांगितलं, आम्ही महाभारत वाचलं, अरे कौरव पांडवांचं युद्ध चालू झालं. अरे लांब लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या त्या कौरवांचा बाप जो धृतराष्ट्र होता, अंधळा होता, लाखो किलोमीटरचं युद्ध, त्या धृतराष्ट्राचा पीएस संजय त्याला लाखो किलोमीटरचं सगळं सांगत होता, कारण त्या संजयाकडं दूरदृष्टी होती. यातून त्यांनी बोध घेतला आणि दूरदर्शनचा शोध लावला. आम्ही म्हणलो इतक्या लांबनं कुठं दिसत असतं का आणि असं कुठं होत असतं का. ज्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही त्या गोष्टी आम्ही चगळणार. आम्ही गावात पहाराव बसतो. अरे तुला घरात किंमत नाही ते बघ ना, तुला घरात काळं कुत्रं विचारित नाही आणि तू काय मोदीच्या गप्पा मारतो. ह्या सरकारने असं केलं नाही, अरे तो करीन नाही तर नाही करीन, तू काय झक मारतो ते बघ आधी, ते बघ, दुसऱ्याचं कशाला काढतो तू.